बरं झालं लवकर गॅस बघितला नाही तर गॅसनं तर माझा कार्यक्रम फिटच केला असता. तो राम राम मंडळी, स्वागत आहे आप सभी का एका कॉर्पोरेट मजदूरच्या व्लॉग मध्ये. आज मम्मी येणार होती म्हणून सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं भांडी बिंडी घासून घेऊया, किचन वगैरे साफ करूया. तर पहिल्यांदा सुरुवात केली भांड्यापासून. एक एवढा सगळा ढीग घासून ठेवलाय बघा. मागच्या 2-3 दिवसाच्या अगोदरच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच आजच्याला मी असा पंखा काढ ठेवतोय. किचन मध्ये काम करताना लय गरमतंय, त्यामुळे कशी हवा पाहिजे. सगळं काम 4 दिवसाने आटपलं ना. अंडी घेतली 3 आणि वे चिकन घेतलंय बघा. 2 दिवस झाले हे फ्रीज मध्येच होतं चिकन, त्यामुळे याला हळदीन मीठ लावून धुतलंय बघा मी, जेणे की बॅक्टेरिया सगळे निघून जातात. मग काय एका साईडला 3 अंडी टाकली तर उकड आणि एका साईडला चिकन ठेवलं बॉईल करायला. पण झाला विषय असा की गॅस लागला वेगळ्या पद्धतीनेच पेटा. हे काय मला समजतच नव्हतं. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा हे असं का होतंय. मग 2 बारीक कांदा चिरलं तर चिकनचं बारीक बारीक पीस करून घेतलं. आता तुम्ही माझी रेसिपी बघा. मम्मीने गावाला जाताना एक भांडा आणून ठेवलेलं, त्यात मी भात शिजाय ठेवला. गावास ना आल्यावर मम्मीच्या शिव्या फिक्स आहेत मला. गावाला मम्मी पप्पा गेलेले तर गिरजावड्याच्या ज्योतिबाला, तर त्यांनी तिकडनं मला व्हिडिओ कॉल करून दर्शन दिलं बघा. काय आता तुम्ही पण दर्शन घ्या. त्यानंतर गेलो कचरा टाकाय, कारण की कचऱ्याची पिशवी ऑलमोस्ट भरतच आलेली कचऱ्यानं. इथं पोरं स्किन केअर करून गोरी होते आणि मी इथं बघा घामानं गोरा झालोय. आता तुम्ही म्हणशीला याने केलेलं चिकन आणि अंड्याची भुर्जी आणि चटणी त्याला भात कशाला दाखवतोय, तर झालाय विषय वेगळाच, तुम्हाला सांगतो कधीतरी नंतर. पाऊस पडल्यानंतर जे ऊन येते का नाही त्याच्यात तर काय वांडच दिसतोय मी. तेजस पण बघा त्याची म्हणा कसलं दिसत होतं आज. तर म्हटलं लय कॅमेऱ्यात बघाय नग, नाही तर स्वतःचीच नजर लागायची. त्यानंतर आले बघा बस मध्ये बसलून थेट निघालो कामाकडे. आज लंच ब्रेकला काही लय विषय नव्हता. सँडविच घेतलेले एक आणि हे ना अंडे आणलेले तीच खाल्ली बघा, कारण की आजचा प्लॅन माझा जरा फिसकाटलेला घरीच. त्यानंतर आपला भाऊ म्हणून आपल्यासाठी चाय घेऊन आले. मग त्याच्यावर बसून जरा चहा प्यालो. ठीक आहे काय, आजच्या दिवसासाठी एवढंच होतं. झालं काम संपलं, आता चाललो घरला. याचा काय फोन सुटत नाही बघा, कायमचा जाई सगळं. आणि व्लॉग आवडला असला तर फॉलो तेवढं करा.